नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 344 ते ओवी 350च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अत्यंत म्हणजे खरोखरच अत्यंत महत्वाची गोष्ट जी सांगितली ती म्हणजे योगक्षेमाबद्दल. भगवंत म्हणतात, माझ्याविषयी फक्त आणि फक्त माझ्याविषयी जो भाव साधक किंवा भक्त किंवा एखादा उपासक जेव्हा तो फक्त माझ्याविषयी भाव धारण करतो, त्यावेळी त्यांनी माझ्याविषयी धारण केलेल्या भावाचा योगक्षेम अर्थात त्याची त्या भावाची सर्व काळजी घेण्याची जबाबदारी मी पार पाडतो. त्याचा योगक्षेम अर्थात त्यांनी माझ्याविषयी जो भाव धरलाय त्याचा योगक्षेम मी सांभाळतो. हे अत्यंत महत्वाचं सूत्र सांगून झाल्यावर पुढे भगवंत म्हणतात, आता आणिकही संप्रदाये परी माते नेणती समवाये, जे अग्नी इंद्र सूर्य सोमा ये म्हणूनी यजेती. अहो, आणिकही संप्रदाय, आणिकही वेगवेगळे संप्रदाय आहेत, परंतु ते संप्रदाय अग्नी इंद्र सूर्य सोम अशा वेगवेगळ्या देवतांचेच भजन करतात, त्यांची भक्ती करतात. खरं म्हटलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा मीच आहे, सर्वत्र मीच भरलेला आहे. परी माते नेणती समवाये, परंतु हे वेगवेगळे संप्रदाय असं शुद्ध ज्ञान जाणत नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात. तेही कीर मातेंची होय, का जे हे आघवे मीची आहे. परिते भजती उजरी नव्हे विषम पडे. खर तर सर्व नामरूपांमध्ये सर्व देव देवतांमध्ये मीच तर भरलेलो आहे. त्यामुळे खरं म्हटलं तर ते माझंच यजन अर्थात भजन होतं, परंतु माझं भजन होतोय असं न समजता वेगवेगळ्या देवतांच्या भावनेने भजन केलं जातं. त्यामुळे ते भजन उजरी नव्हे, त्यामुळे ते भजन योग्य प्रकारे होत नाही, विषम पडे. ते भजन विपरीतच होतं, अयोग्य प्रकारे होतं. ह्या ठिकाणी जणू भगवंतांना म्हणायचंय की ज्या कुठल्या देवदेवतांचं भजन केलं जातंय त्यांना साक्षात परब्रह्म स्वरूपच मानलं पाहिजे, परमेश्वराचंच मूळ स्वरूप मानलं पाहिजे. त्यांच्याकडे केवळ देव देवता म्हणून बघता कामा नये, नाहीतर ते अयोग्य भजन आहे. पाहे पाम शाखा पल्लव वृक्षाचे, हे काय नव्हती एकाची बीजाचे. परी पाणी घेणे मुळाचे, ते मुळींची घापे. भगवंत आपला विषय समजून देण्याकरता असं उदाहरण देत आहेत की एखाद्या वृक्षाला शाखा पल्लव, फांद्या असतात, पानं असतात, फळं फुलं येतात, परंतु ती एकाच बीजामधनं नाही का प्रगट होत. एवढा संपूर्ण वृक्ष प्रगट झालाय, पण तो एका बीजामधूनच नाही का प्रगट झाला. परी पाणी घेणे मुळाचे, ते मुळींची घापे. आणि त्याचबरोबर त्या झाडाला जर पाणी द्यायचं झालं तर पाणी मुळच शोषतात, त्यामुळे पाणी मुळाशीच घातले पाहिजे. ह्या उदाहरणांद्वारे भगवंतांना एवढंच सांगायचं आहे, बीजामधनं झाडाचा जो विस्तार झालाय ते बीज मीच आहे, मूळ मीच आहे. माझंच भजन केलं पाहिजे, माझंच भजन व्हायला पाहिजे.
का दहाही इंद्रिये आहाती, इये जरी एकेची देहींची होती, आणि इही सेविले विषयो जाती एकाची ठाय. अहो, या देहाकडेच बघा. देह एकच आहे, पण त्याला 10 वेगवेगळी इंद्रिये आहेत. या 10 वेगवेगळ्या इंद्रियांकडून विषयांचं सेवन केलं जातं. प्रत्येक इंद्रियाचा स्वभाव वेगळा. प्रत्येक इंद्रिय वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांचं सेवन करतो. परंतु शेवटी सेवन केलेल्या विषयांचा अनुभव एके ठिकाणीच जातो. या देहामध्ये जो जीव आहे तोच त्याचा अनुभव घेतो. तरी करोनी रससोय बरवी, कानी केवी भरावी, फुले आणोनी बांधावी, डोळा केवी. फार गंमतशीर उपमा आहे. भगवंत म्हणतात, अहो, सुंदर रससोय अर्थात सुंदर उत्तम पदार्थ बनवलेत, पण ते पदार्थ कानी केवी भरावी. ते कानात भरावे का? अहो, ते मुखात भरले पाहिजे. फुले आणोनी बांधावी, डोळा केवी. आणि उत्तम फुलं आहेत तर ती आणून डोळ्यांवर बांधावीत का? नाही हो. फुलांनी समोर आणल्याबरोबर आपण त्या फुलांचा सुवास नाकाने घेतला पाहिजे. थोडक्यात भगवंत सांगतायत, प्रत्येक इंद्रियाचं जे काम आहे त्याचं त्यांनी तेच काम केलं पाहिजे, पण अनुभव शेवटी एका जीवापाशीच जातो. तेथ रसुतो मुखेंची सेवावा, परिमळुतो घ्राणेंची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणोनी. भगवंत म्हणतायत, ज्याप्रमाणे रससोय, रस त्याचं जे सेवन आहे, त्याचा जो आस्वाद आहे तो मुखानेच घेतला पाहिजे. परिमळू अर्थात सुवास जो आहे तो घ्राणेंची घ्यावा, तो नाकानेच घेतला पाहिजे. हे जसं ठरलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला जर माझ्यापर्यंत येऊन पोचायचं असेल, माझं भजन करायचं असेल, तर ते माझ्याबद्दलचीच भावना धारण करून केलं पाहिजे. अर्थात आपण ज्या कोणाचं भजन करतोय त्या ठिकाणी परब्रह्म स्वरूप ही संपूर्णतेची भावनाच आपण धारण केली पाहिजे. येर माते नेणोनी भजन, ते वायांची गाणे आन, म्हणोनी कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होवावे. म्हणून भगवंत म्हणतायत की मला विसरून माझ्याविषयी भाव न धरता नेणोनी भजन, माझ्याविषयी भाव न धरता, माझं खरं स्वरूप न जाणता माझं जे भजन करावं ते वायांची गाणे आण. ते वाया जाईल हो, ते व्यर्थ जाईल. ते श्रम उपयोगी पडणार नाहीत. त्यांनी फक्त पुण्य कर्माचा साठा वाढेल. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होवावे. म्हणून ही फार महत्वाची सूचना इथे भगवंत सांगतात. ते म्हणतात, म्हणून ज्ञानरूपी कर्म जे आहे ते नुसतंच कर्म म्हणून करायचं नाही, नुसतंच सत्कर्म सात्विक कर्म म्हणून करायचं नाही, तर ज्ञान दृष्टीने करायचं. आणि असं ज्ञान दृष्टीने जर कर्म केलं ते निर्दोष होवावे. अशी ही ज्ञानरूपी कर्माची दृष्टी ही निर्दोष असते. आणि या ठिकाणी ज्ञान कुठलं तर एकच, मी ज्यांचं भजन करतोय, ज्यांचं पूजन करतोय, ज्यांची उपासना करतोय, साक्षात परब्रह्माचं स्वरूप आहे, हा भाव अंतःकरणात पाहिजे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.